या प्रकारचे जर तुम्ही उपवासासाठी धिरडे बनवले तर साबुदाण्याचा अजिबात वापर करावा लागत नाही आणि एकदम पोटभरीचा हा फराळ तयार होतो. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. काय होतं त्यावर खूप धूळ अशी असते, त्यामुळे मी 2 पाण्यामध्ये इथे ही भगर धुणार आहे स्वच्छ अशी. आता हे पाणी जे आहे हे टाकून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. खूप छान आणि खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही म्हणजे एकदाच नाही तर प्रत्येक उपवासाला तुम्ही या प्रकारचे धिरडे खरंच बनवताल आणि या धिरड्यापासून अजिबात त्रासही होत नाही. तर इथे भगर धुवून झालेली आहे आणि भगर आता मी इथे 2 ग्लास पाण्यामध्ये भिजवलेली आहे. तर मी इथे फक्त 15 मिनिट ही भगर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. तर आता त्यामधलं पाणी टाकून द्यायचं आहे. अगदी थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जिरे जर उपवासाला चालत असतील तर तुम्ही इथे जिरेसुद्धा घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता. आणि आता यामध्ये मी चवीपुरतं म्हणजे फक्त 2 चमचे इथे दही वापरलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर साखर घालायची आहे आणि पाणी न घालता हे वाटण आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे पाहू शकता याप्रमाणे मी इथे हे वाटण केलेलं आहे. थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते पाणी आता या बॅटरमध्ये मी घातलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हे मिश्रण आपलं तयार व्हायला पाहिजे. यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही. जर खूप पातळ केलं तर मग कडक धिरडे होऊ शकतात. त्यामुळे या प्रमाणातच मी इथे ठेवलेलं आहे. आता 1 बटाटा घ्यायचा आहे, सालं काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. बटाट्याने काय होतं, धिरड्याची जी चव आहे ती खूप छान लागते आणि खूप चविष्ट असे हे धिरडे चवीला होतात. तर आता हा किस 2 पाण्यामध्ये मी व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि पिळून हा किस आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे. इथे पाहू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे, हे मिक्स करायच्या आधीच आपल्याला तवा किंवा पॅन गरम करायला ठेवायचा आहे. म्हणजे खूप छान असा कडक तापला जातो तवा आणि धिरडेही आपले व्यवस्थित असे तयार होतात. आता यामध्ये शेवटी जे घालायचं आहे ते मीठ घालायचं आहे. काय होतं, वाटणात जर मीठ घेतलं तर आपल्याला अंदाज येत नाही, कमी जास्त मिठाचं प्रमाण होऊ शकतं. म्हणून सगळ्यात शेवट आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. आणि चिमूटभर जी साखर घातलेली होती वाटणात ती मी का घातली, कारण काय होतं की धिरड्यांचा कलरही खूप सुरेख येतो, मस्त येतो आणि चवीलाही खूप चविष्ट असे होतात. तर यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एकदम कडक असं हा तवा तापला की त्यामध्ये आता आपल्याला हे धिरडे सोडून घ्यायचे आहेत. आता इथे आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही धिरडे करू शकता. यामध्ये काय होतं की जो बटाट्याचा किस असतो तो एकाच जागी पडला जातो. तो आपल्याला असा सर्व बाजूनी पसरवून घ्यायचा आहे. म्हणजे धिरडे हे खूप छान असे आपले भाजलेही जातात आणि छानही ते चवीला होतात. तर दोन्हीही बाजूने आपल्याला हे धिरडे उलट-पालट करून भाजून घ्यायचे आहे. कड अशी सुकायला लागली की लगेच धिरडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता एकदम मस्त असा याचा रंगही आलेला आहे आणि एकदम पटकन उलटतात. अजिबात तव्याला हे चिकटत नाहीत आणि याला काय होतं की आपल्याला चटणीची सुद्धा गरज येत नाही. थोडंसं दही घातल्यामुळे त्याची जी चव आहे ती सुद्धा खूप छान होते. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे. आणि दुसरं जे धिरडं आहे ते मी तुम्हाला बिना तेलाचं करून दाखवणार आहे. पटकन उलटतं, अजिबात लागतही नाही आहे खाली किंवा काहीच होत नाही. जे तेल खूप कमी खातात किंवा तेलाचा वापर करत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप म्हणजे खूप फायद्याची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी अजिबात कणही तेल इथे घातलेलं नाही आहे. तरीसुद्धा हे धिरडं जे आहे ते पटकन असं उलटलं गेलं आहे. दोन्हीही बाजूनी बिना तेलाचं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता याप्रमाणे सर्व धिरडे आपल्याला
हे करून घ्यायचे आहे. थोडंसं तेल वापरून करा किंवा बिना तेलाचे. आणि हे जे धिरडे आहे ते तुम्ही दह्यासोबतसुद्धा किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता उपवासाच्या. हे पाहू शकता एकदम मस्त असे हे झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.